मूर्तिजापूर शहरात गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून मागील महिनाभरात शहरात 9 ते 10 ठिकाणी घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत। मात्र पोलिसांना चोरट्याचा शोध घेण्यात अद्यापही यश मिळाले नसतानाच पुन्हा एकाच परिसरात एकाच रात्री 2 घरफोड्या झाल्याची घटना घडल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यकुशलतेवर सवाल उपस्थित केला जात असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरातील शांतीनगर येथे शनिवार दिनांक 28 डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत घराच्या कडी कोयंडा तोडून एकाच रात्री याच परिसरात 2 घरफोड्या करून या दोन्ही घरातील 61,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली। विशेष म्हणजे चोरट्यांनी आजूबाजूच्या घरातील नागरिकांना आवाज येईल या भीतीपोटी चक्क परिसरातील इतर घरांना बाहेरून कडी लावून बंदिस्त करून ठेवले होते। गणेश नगर स्थित असलेल्या स्टेशन विभाग परिसरातील शांतीनगर येथे राहणाऱ्या राजेश भातखंडे हे व त्यांचे शेजारी दिनेश किसन बाहे घरगुती कामानिमित्त बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवत राजेश भातखंडे यांच्या घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली आहे। या घटनेचा अधिक तपास मूर्तिजापूर शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता कॅमेरामॅन नरेंद्र वाढोणकर सह धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। ताई, काय घटना घडली आज तुमच्या इथे? आम्ही काल दुपारी आम्ही म्हणजे 2 वाजता बाहेर गावी गेलो होतो, म्हणजे अमरावतीला। तर रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेलीच असेल। तर आज आम्ही दुपारी घरी आलो, तर 2 वाजता म्हणजे आम्हाला तर काहीच माहिती नव्हतं। तर 2 वाजता आम्ही घरात आलो ना, तर म्हणजे पूर्ण अस्तव्यस्त सामान पडलं, म्हणजे त्यामध्ये आमचं सामान गेलं, मुलीच्या तोरड्या झाल्या, 1 ग्रॅम सोन्याची पोत आहे, 4 करंडे गेले, माझी नथ पण गेली सोन्याची। किती ग्रॅम सोन्याची नथ 3 ग्रॅमची होती दादा। 3 ग्रॅम सोन्याची नथ गेली, मुलीच्या तोरड्या, म्हणजे पूर्ण सामान आमचं घर पूर्ण असं। पैसे ते गेले? पैसे 10,000 पर्यंत पैसे पण गेले दादा। बस ओके साहेब, काय नेमकी घटना घडली? हे आमचं जे गणेश नगर जवळ जे हे नगर आहे शांतीनगर, या ठिकाणी रात्रीच्या वेळेस घटना अशी घडली होती की आमचे जे फ्लॅट मधले जे भाडेकरू आहे खालचे दिनेश भाऊ भाई यांचं घर फोडलं गेलं। तर मी इथं राहायला इथंच होतो वरती त्यांच्या वरच्या माळ्यावर। तर माझ्या घराची बाहेरून सुद्धा कडी लावली होती आणि आमच्या समोर ज्या मॅडम कैतवास मॅडम त्यांच्या सुद्धा घराची कडी लावलेली होती। मग सकाळी त्यांनी मला कॉल केला कैतवास मॅडमनी की काका हमारे घर की कड़ी बाहर से बंद है, तो आप खोल दो। तर मग मी दार उघडायसाठी आलो, तर माझ्याही घराची कडी लावलेली होती। मग आमचे जे वैराडे साहेब आहे वरती त्यांना मग मी कॉल केला। मग त्यांच्या मिसेस आल्या आणि त्यांनी ते आमचं दार उघडलं। मग मी जेव्हा खाली येऊन पाहिलं पार्किंग मध्ये काही घटना, मला थोडंसं शंका आली की म्हटलं काहीतरी झालेलं असेल। खालच्या फ्लॅटवर आपल्या खालच्या माळ्यावर जे भाडेकरू होते राहायला दिनेश भाऊ आहे तर त्यांचं घर असं फुटलेलं आढळलं। तर मी आणि आमचे ते वरचे भडांगे साहेब आम्ही सर्वांना ते पाहिलं। नंतर मग मी जे घरमालक होते दिनेश भाऊ आहे त्यांना कळवलं। मग ते बाहेरगावी म्हणजे इथे अकोल्याला गेले होते। मग ते आल्या, मग त्यांनी आल्यानंतर झाला आणि सदर अशी माहिती आहे।